मामा आणि मामीच्या बेडवर मामाजवळ असताना मामीला पाठीमागून मामी म्हणाली, तुझे मामा आहे जवळ. उन्हाळ्याच्या सुट्टीत विजू मामाच्या गावाला गेला. मामाचं नवीनच लग्न झालं होतं आणि काही महिन्यानंतर मामा आणि मामी विभक्त राहू लागले होते. ते दोघे नव्या घरामध्ये होते. विजू अगोदर त्याच्या नाना नानीकडे राहिला आणि नंतर तो मामाच्या नवीन घरामध्ये मामा आणि मामी सोबत राहायला आला. मामा दिवसभर त्यांच्या कामासाठी बाहेर असायचे. मामी घरी एकटीच. मामीला करमत नसल्यामुळे विजूला मामीने तिच्या घरी राहायला सांगितले. विजू आता नाना नानीच्या घरातून मामा मामीच्या घरी गेला. विजू मामीसोबत राहत होता. एकदा सकाळी सकाळी विजूने त्याच्या मामीला असा प्रश्न केला. ते ऐकून त्याची मामी लाजली होती. विजूने मामीला विचारले, मामी, रात्री जेव्हा मी पाणी पिण्यासाठी उठलो होतो तेव्हा? विजूने रात्री खिडकीतून मामा आणि मामीला बघितलं होतं आणि विजूने सकाळी त्याच्या मामीला त्याबद्दल विचारलं. तेव्हा त्याची मामी लाजली आणि म्हणाली, हे तुझ्या मामाचं प्रेम आणि आम्ही प्रेम करतो एकमेकावर. विजूला सर्व काही माहिती होतं. तो मुद्दाम त्याच्या मामीला असं विचारत होता. मामीला वाटलं की विजूला काही माहिती नाही, त्यामुळे ती विजूला ते प्रेम आहे असं सांगितलं. विजू पण मामीला म्हणाला, मामी, मी पण करेन प्रेम तुमच्यासोबत. मामी लाजली आणि म्हणाली, नाही, हे फक्त तुझ्या मामाला अधिकार आहे आणि तुला तर अजून काही माहिती नाही प्रेमाबद्दल. विजू म्हणाला, सर्व माहिती आहे मामी मला. मी मुद्दाम तुला असं विचारलं. विजूचं बोलणं ऐकून मामी तर खूप लाजली होती. त्या दिवशी तर विजू दिवसभर मामीला फक्त त्याबद्दल विचारत होता. मामीला पण आता समजलं की विजूला सर्व काही माहिती आहे. रात्री जेव्हा मामा मामी त्यांच्या खोलीत होते तेव्हा रात्री विजूने दरवाजा वाजवला आणि मामीने दरवाजा उघडला. मामी विजूला म्हणाली, काय झालं विजू, तू झोपला नाही अजून? विजू म्हणाला, मामी, मला झोप येत नाही. मला एकट्याला भीती वाटत आहे. मी आज तुमच्यासोबत तुमच्या खोलीत थांबतो. मामीला कळालं होतं की विजू नाटक करत आहे आणि त्याला खरं तर मामीसोबत. विजूचे मामा म्हणाले, बरं ये, झोप तू इथेच. विजू मामा मामीच्या बेडवर त्यांच्याजवळ मामीच्या शेजारी झोपला होता. थोड्या वेळाने विजू त्याच्या मामीला पाठीमागून मामीला जाग आली आणि ती म्हणाली, विजू, मला अगोदर समजलं होतं तू का इथे आला आहे तर. तुझे मामा आहे जवळ, त्यांनी बघितलं तर. विजूने मामीचं काही ऐकलं नाही आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा विजूचे मामा बाहेर गेले तेव्हा मामीने विजूला बेडरूममध्ये बोलवले आणि ती विजूला म्हणाली, विजू, तू रात्री जे काही ते बरोबर नाही. तुझे मामा शेजारी असल्याने मला काही बोलता आलं नाही, पण यानंतर परत जर तू असं, तुला मी पाठवून देईन तुझ्या घरी. विजू तर मामीचं काही ऐकणार नव्हता आणि त्याचं रोज असंच. मित्रांनो, कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा.